राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते। तुम्हाला देखील माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याकरिता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। हे तुम्हाला माहीतच असेल। आता हे जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली होती। आता सरकारनं कोणती घोषणा केली होती तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती। आता राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्या पार्श्वभूमीवरती सरकारने पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते। परंतु सध्या जर बघायला गेलं तर फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्का देणारी बातमी म्हणजे तुम्हाला देखील माहीतच असेल की 28 जानेवारी या दिवशी 8:46 एक विमान अपघात झाला आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांचं निधन झालं। अजितदादा यांच्या निधनामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी या ठिकाणी झाली आहे। शेतकऱ्यांसाठी देखील अजितदादा यांनी म्हणजेच की खूप कार्य केले होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता अजितदादा होता, परंतु त्यांच्या या निधनामुळे म्हणजेच की महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे। अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर आपल्या विषयाकडे वळूया। तर बघा, आपण काय पाहत होतो तर राज्य सरकारने पत्रकार परिषद घेतली होती। का घेतली होती तर राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते। कधी नुकसान झाले होते तर खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय जमा होणार होतं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार होते। नुकसान भरपाईच्या पाठोपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार होते आणि त्या पाठोपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार होती। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली। कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असेल। आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला होता। कोणता प्रश्न उपस्थित झाला होता तर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, कारण की सरकारनं पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये आली। मग सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती। आता सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा हवेतच गेली का असा देखील प्रश्न आहे, कारण की खरं तर हा जो पीक विमा आहे म्हणजेच की खरीप हंगाम 2025चा हा जो पीक विमा आहे हा खरं तर डिसेंबर महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते। त्यानंतर असं सांगण्यामध्ये आलं, स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होतील। आता जानेवारी महिना संपला आणि तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, मग या फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, आपण सर्व काही माहिती बघणार आहोत, परंतु सर्वात आधी आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार हे आपण सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील कधी जमा होणार हे देखील आपण सरळ आणि सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा।
चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील, रब्बी अनुदानाच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या संदर्भातील A to Z माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा, सुरुवातीला नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील थोडीशी चर्चा करूयात. तर बघा, आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, म्हणजेच की नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती, तर अशा शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की अखेरकार आता पैशांचे वाटप सुरू झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आता पुन्हा एकदा, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, कोणते पैसे, तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा आता नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल, रब्बी अनुदान म्हणजे काय? तर बघा, सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम किती, तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी 8,500 रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाई वाटप करण्यामध्ये आली. आता रब्बी अनुदान असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल. तर बघा, खरीप हंगामाचे आतून नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना थोडाफार आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली होती. आता नुकसान भरपाई जिरायत पिकांसाठी 8,500 रुपये आणि जे रब्बी अनुदान वाटप करण्यामध्ये येत आहे ते किती, तर हेक्टरी 10,000 रुपये अशा पद्धतीने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अनुदान न मिळण्याची अनेक कारणे असतात. राज्यामध्ये आजही अनेक शेतकरी EKYC करण्यापासून प्रलंबित आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप देखील खात्यावरती जमा झाले नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की काय, तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहेत. कशाचे पैसे, तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या लाभासाठी शेतकऱ्यांनी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC केले नसेल, तर अशांनी EKYC करा. आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आता नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही, रब्बी अनुदानाची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता आपण काय बघितलं, तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी EKYC केली पाहिजे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक केले पाहिजे. याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजेच की आता नेमका पीक विमा कधी जमा होणार. तर बघा, आता सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती. किती पीक विमा, तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची राज्य सरकारने घोषणा केली होती. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील नुकसानीपोटी प्रति हेक्टरी 17,500 रुपये
इतकी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास लवकरच सुरुवात होत असल्याची माहिती समोर आली आहे। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बीड, जालना, लातूर यासारख्या जिल्ह्यामध्ये तसेच अहिल्यानगर असेल, पुणे, नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे वाटप देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की खरं तर या ठिकाणी पीक विमा डिसेंबर महिन्यामध्येच जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव पीक विमा जमा होण्यास उशीर झाला। आता पीक विमा जमा होण्यास उशीर झाला असला तरी आता लवकरच या ठिकाणी पीक विम्याचे वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे। साधारणतः याच महिन्यामध्ये म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जाईल। त्याचबरोबर आता पीक विमा लवकर जमा होण्याची देखील काही कारणे आपल्याला बघायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की सरकारला एकतर पैसे वाटप करण्यासाठी, पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत। आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार या महिन्यामध्ये म्हणजेच की या ठिकाणी पीक विम्याचे वाटप केले जाऊ शकते। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जाऊ शकतात। अशा काही कारणास्तव लवकरच आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा होईल अशी दाट शक्यता बघायला मिळत आहे। सोबतच पीक विम्याच्या लाभासाठी देखील शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करा, आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे वाटप करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। जर पीक विमा लवकर जमा झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न, पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये जमा होणार, याबाबतची देखील सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला सविस्तर माहिती बघायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तसेच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे खाते बंद असेल तर अशा शेतकऱ्यांनी खाते चालू करा, कारण की काय होतं, काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खाते हे बंद होत असतात। त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते चालू आहे का नाही याची देखील तुम्ही खात्री करू शकता। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।